शालेय शिक्षण मंत्री भंडारा दौरा नागपूर ते भंडारा शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे अख्खं शिक्षण विभाग हादरून बसला। या हादरेचे धक्के थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्यानंतर शिक्षण मंत्री यांना देखील राहवले नाही आणि ते थेट भंडारा आढावा घेण्याकरिता आज जिल्हा परिषद भंडारा येथे दाखल झाले। या शालार्थ आयडीच्या घोटाळ्यामध्ये अनेक नामी गिनामी पक्षाचे व सत्ताधार यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तर काहींचे नातेवाईक यांना देखील अटक झालेली होती। या घटनेच्या दसका घेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भंडाऱ्यात येऊन आढावा बैठक घेतली असल्याची माहिती पुढे येत आहे। भंडारा एक्सप्रेस डिजिटल करिता राकेश श्याम कोवर, भंडारा। अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषद आणि विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचा आढावा बैठक संपन्न झाली। आपल्या जिल्ह्याच्या अतिशय कष्टपूर्वक नाविन्यपूर्ण कार्य संपन्न केलेल्या शिक्षक बांधवांनी त्यांनी ज्या पद्धतीने चांगले उपक्रम सादर केलेले आहेत, अंमलबजावणी केलेली आहे, त्यांचं प्रेझेंटेशन घेण्यात आलं आहे। काही चांगल्या गोष्टी राज्यव्यापी पण आम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळालेल्या आहेत। मला वाटतं की सर्व शिक्षक बांधवांचं मी अभिनंदन करतो। त्याच्यासोबतच काही त्रुटी शाळेच्या इमारतींच्या संदर्भामध्ये, काही ठिकाणी स्टाफच्या संदर्भामध्ये आहेत। येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्या जागा भरून देण्याचं काम शासनाच्या वतीने संपन्न केलं जाणार आहे। जास्तीत जास्त निधी देऊन भौतिक सुविधा ज्या काही अपेक्षित आहेत त्या निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे। सर, शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जी SIT स्थापन झाली, मात्र SITचे प्रमुख कोण आहे किंवा जे आता शिक्षक संघटनांचा एक आरोप होतोय SITच्या संदर्भामध्ये लवकरच तुम्हाला त्या SITमध्ये कोण कोण आहेत याची माहिती तुम्हाला मिळेल। शिक्षक संघटनांचा एक आरोप होतोय की कुठलीही चौकशी न करता शिक्षकांना आरोपी केल्या जात आहे। राज्यामध्ये शिक्षक संघटनांमध्ये एक रोष बघायला मिळत आहे या संदर्भात। असं कुठेही होणार नाही। शिक्षण विभाग म्हणून आमची पण ती जबाबदारी आहे। जो कोण निरपराध आहे कोणावरही अन्याय होणार नाही, चुकीचं काम बिलकुल होणार नाही। परंतु चौकशीमध्ये जर कोण दोषी त्या ठिकाणी आढळून आला असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई होईल। सर, झिरो अटेंडन्सचा कायदा केलेला असतानाही अजूनपर्यंत एकही ज्युनियर कॉलेजवर कारवाई झालेली नाही आहे, असं का? ज्युनियर कॉलेजेसमध्ये झिरो अटेंडन्स जे देतात त्याचा कायदा केलेला आहे, पण अजूनही एकही कारवाई झालेली नाही। मी या विषयावर मला वाटतं की माहिती घेऊन बोलेल। शिक्षण सभापतींनी आता जे बैठक सुरू असताना मंत्र्यावरून बोलले की अनेक शाळांमध्ये भंडारा जिल्ह्यात विद्युत बिल भरण्यासाठी सुद्धा अडचणी आहेत, यावर कसं काय? नाही, मी बोललो ना, काही अडचणी नाहीत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या सर्व जिल्हा परिषदच्या शाळा आपण सोलर करायला घेत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच तो निर्णय केलेला आहे। टप्प्याटप्प्याने सर्व भौतिक सुविधा त्या ठिकाणी आपल्याला झालेल्या दिसून येतात। साहेब, अनेक शाळा महाराष्ट्रातल्या अशा आहेत की हेरिटेज म्हणून त्या गणल्या जातात, हेरिटेज म्हणून गणल्या जाऊ शकतात अशा अनेक शाळा आहेत। भंडाऱ्याचं उदाहरण द्यायचं ते लाल शाळा आहे, चंद्रपूरचं जर उदाहरण द्यायचं तिथे सुद्धा एक शाळा आहे, नागपुरात सुद्धा शाळा आहे। या हेरिटेज शाळांची दुरावस्था अत्यंत वाईट आहे, इमारती फार सोबत आहे, पण त्या संदर्भात अजूनही काही धोरण ठरलेलं नाही, नेमकं काय? हेरिटेजच्या संदर्भामध्ये तर ज्यांचं ऑलरेडी त्या निकषांमध्ये ते असतील तर शेवटी त्या विभागाचं परवानगी घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं। प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे, त्यांच्यासाठी स्वच्छतागृह त्या ठिकाणी असली पाहिजेत। इमारती ज्या दुरुस्त करू शकतो त्या दुरुस्त करणं, ज्या ठिकाणी नवीन इमारतींची आवश्यकता आहे त्या ठिकाणी नवीन इमारती निर्माण करणं, ही सुविधा देणं, त्याच्यासोबतच मग क्रीडांगण असेल, लॅब असेल, वाचनालय असेल, या सर्व सुविधा आता टप्प्याटप्प्याने आपण करू। साहेब, भौतिक सुविधांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागाला सांगितलं जातं आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये एका विद्यार्थिनीचा जेव्हा ती स्वच्छतागृहात गेली तेव्हा शॉक लागून तेव्हा त्याला शॉक लागला गेला। अशा अनेक समस्या शाळांमध्ये साफ निघत आहे, हिमाचल पडत आहे। नाही, मी सांगितलं या भौतिक सुविधांबाबत वारंवार बोललं जात असूनही होत नाही। जिथे याचा एक आम्ही आराखडाच तयार करतो की कोणत्या शाळेमध्ये कशाची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते।
त्याच्यासोबतच कोणत्या निधीमधून ते कोणतं काम करायचं आहे यात नुसतं बोलत नाही आहे. आता उदाहरणार्थ शाळेचं कंपाऊंड वॉल बांधायचे MREGSमधनं आपण ते बांधू शकतो. जिल्हा नियोजनमध्ये 5% शाळेच्या कामांच्यासाठीचा निधी आहे. गौण खनिजचा निधी पण आपण तिकडं वापरू शकतो. जिल्हा परिषदचा शेष निधी आहे तो आपण तिकडं वापरू शकतो. काही मोठे कंपन्या असतात की ज्यांच्या नफ्यामधून CSR फंड्स देणं तिकडं कायद्याने बंधनकारक आहे, त्यांना पण आपण विनंती करू शकतो. लोकसहभाग राज्य पातळीवरनं केंद्र पातळीवरनं जे काही हेड्स आहेत त्या माध्यमातून निधी, या सर्व निधींचा एकत्रितपणे आपल्याला शाळेचा विकास त्या ठिकाणी आपल्याला साधायचा आहे. सर